चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक बाईक पेटली, गाडी जळून खाक। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती। कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। तुम्हीही इलेक्ट्रिक दुचाकी वापरताय का आणि गाडी रात्रभर किंवा घरी सहज चार्जिंगला लावून सोडून देताय? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कोल्हापूरच्या कळंबा परिसरात रात्रीच्या वेळी चार्जिंगला लावलेली एक इलेक्ट्रिक बाईक अचानक पेटल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून इलेक्ट्रिक गाड्या वापराव्यात की नाहीत असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे। ही घटना घडली आहे कोल्हापूर जवळील कळंबा येथील हनुमान गल्लीत। येथील रहिवासी सुहास कृष्णात कदम यांनी आपली इलेक्ट्रिक बाईक नेहमीप्रमाणे घरी चार्जिंगला लावली होती। मात्र काल रात्री 11:30च्या सुमारास या गाडीने अचानक पेट घेतला। बघता बघता आगीचा भयंकर लोट उठला आणि काही वेळातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली। या आगीत गाडीचा फक्त लोखंडी सांगाडा आता शिल्लक राहिलाय। आग लागल्याचं समजताच कळंबा परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झालंय। या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे पेट्रोलच्या महागाईमुळे ई बाईक घ्यावी की सुरक्षिततेसाठी ती टाळावी। रात्रीच्या वेळी चार्जिंगला लावणे किती धोकादायक ठरू शकतं, हाच प्रश्न आता विचारला जात आहे। इलेक्ट्रिक वाहने वापरताना बॅटरीची काळजी घेणे योग्य आणि कंपनीच्याच चार्जरचा वापर करणे, तसंच रात्रभर गाडी ओव्हरचार्ज न करणे किती गरजेचं आहे, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। या घटनेबाबत आणि इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षेबाबत तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।